ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. या 15व्या अध्यायात वेदांतशास्त्रातील अनेक प्रक्रियाचे व विचारसरणीचे अगदी थोड्या शब्दामध्ये परंतु सविस्तर वर्णन केले आहे. त्यामुळं हा अध्याय तत्वप्रधान आहे. जीवाच्या कर्मभोगासाठी पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त व समष्टी क्रिया शक्तिप्रधान अहंकार निर्माण झाला. संसाराचे मूळ ऊर्ध्व असे ब्रह्म आहे. ब्रह्म व आत्मा स्वभावतः एकच असून जीव हा परब्रह्माचाच अंश आहे. निष्काम कर्म तसेच ईश्वर उपासना व श्रीगुरु सेवा करून ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांना जन्म घ्यावा लागत नाही असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. ईश्वराची निष्काम उपासना ह्या संपूर्ण ज्ञानाला प्राप्त करून देते. गीता ही सर्वश्रेष्ठ भगवंताची मोहनिवर्तक शक्ती आहे. प्रभूच्या परमभक्तालाच ती बोधरूपाने प्राप्त होते. म्हणजे जो परमभक्त असतो, ज्ञानी असतो, त्यालाच हे ज्ञान मिळतं आणि त्याला मुक्ती मिळते. तर याच्यामध्ये शरीर, आत्मा आणि या जगाचा पसारा सोप्या भाषेमध्ये आपण जाणून घेऊया. तर विश्व म्हणजे महावृक्ष आहे. या झाडाच्या अनेक फांद्या असून 84 लक्ष योनी निर्माण होतात. याला जीव म्हणतात. या शाखेचे स्त्री, पुरुष, नपुंसक असे प्रकार आहेत. माणसाचे 4 वर्ण असलेली जीवसृष्टी असते. पंचमहाभूतांनी देह तयार होतो. याला मन, बुद्धी, अहंकार चिकटतात. प्रत्येक व्यक्तीच्या देहात 3 गुण असतात. ते म्हणजे सत्व, रज, तम. रजोगुण लोभ निर्माण करतो. तमोगुण अविद्येचे मूळ वाढवतो, म्हणजेच माणसाकडून कुकर्म करून घेतो. तर सत्वगुण सकारात्मकता वाढवतो. या गुणाविषयी संपूर्ण माहिती आपल्याला 14व्या अध्यायामध्ये आपल्याला मिळेल. तर गुणातीत योग हा जो 14वा अध्याय आहे त्याच्यामध्ये सत्व, रज, तम या गुणाविषयी माहिती दिलेली आहे. तर सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी माणसाचे लक्षण त्यामध्ये सांगितलेले आहेत. 3 गुण माणसाकडून चांगले किंवा वाईट कर्म करून घेत असते आणि या कर्मानुसारच त्या जीवाला, त्या माणसाला म्हणजे फळ मिळत असते. तर विश्व नावाचा हा जो महावृक्ष आहे तर तो कसा तयार झाला? तर आपण याला संसार वृक्ष म्हटलं तर याची व्याप्ती खूप मोठी आहे. तर वर्णन करताना माऊली म्हणाले की सूर्य आकाशात किती उंचीवर आहे हे जसं कळत नाही तसंच या संसार वृक्षाचा पसारा आपल्याला कळत नाही. संसार वृक्षाने विश्व व्यापलंय असं वाटतं. त्यामुळं हा अविनाशी न संपणारा वाटतो. खरंच तसं असतं का? हे क्षणभंगूर असतं आणि क्षणात संपणारं असतं. म्हणजे हे कसं असतं? क्षणभंगूर आणि क्षणात संपणारं असतं. तर समुद्राच्या म्हणजे कसं असतं बघा ते. त्या उदाहरणाने पाहूया आपण. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, मात्र पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्र आटत नाही. याचं कारण त्या पाण्याची वाफ होते आणि ते पाणी ते वाफ ढगाला जाऊन भिडतं आणि ढगाला जाऊन भिडून ते परत पावसाच्या रूपानं पृथ्वीवर येतं आणि त्या नद्या भरतात आणि त्या नद्या परत समुद्राला येऊन मिळतात. तसंच ह्या वृक्षाचं सुद्धा असतं. तसंच या संसार वृक्षाच्या आधीच्या फांद्या गळून पडतात आणि ते संपून जातात. मात्र नव्या फांद्या फुटतात. तसे नवे जीव जन्माला येतात. जसं एक वंश संपला की दुसरा वंश जन्म घेत असतो. कलियुग संपला की सत्ययुग येत असतो. सूर्यास्त झाला की पुन्हा नव्याने सूर्योदय होतो. अगदी तसंच या संसार वृक्षाला नवी पालवी फुटते. संसार वृक्ष अविनाशी म्हणजे कधीही न संपणार आहे असं वाटतं. मात्र हे सर्व क्षणभंगूर आहे. हे कुणाला समजतं? हे फक्त ज्ञानी माणसालाच समजत असतं असं या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तर शरीर संपलं की आत्म्याचं काय होतं हाही विचार आपल्या मनामध्ये येत असतो. त्याबद्दलही या अध्यायात माहिती सांगितलेली आहे. सत्व, रज, तमो गुण या देहात असतात. 3 गुण आणि 5 ज्ञानेंद्रिय
कर्म करत असतात. शरीर संपल्यावर हा आत्मा ज्ञानेंद्रियाची शक्ती कर्म सोबत घेऊन जातो. देहाबरोबर आत्मा संपत नाही हे समजावून सांगण्यासाठी माऊलींनी छान उदाहरण दिले आहेत. झाड डोलतात तेव्हा वाऱ्याचे अस्तित्व आपल्याला जाणवतं, पण झाड जेव्हा शांत असतं तेव्हा वारा नसतो का? तसंच आत्म्याचं असतं. तर आरशात पाहिलं की आपल्याला अस्तित्व जाणवतं, पण आपण आरसा दूर केला म्हणून आपलं अस्तित्व संपतं का? नाही. तर तलावात कधी पाणी असतं, कधी पाणी असताना त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, पण पाणी आटल्यानंतर सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही, म्हणजे सूर्य नसतो का? तर सूर्य असतो. अगदी त्याप्रमाणे शरीर जरी गेलं तरी आत्मा मात्र स्थिर असतो. आत्मा म्हणजे आपल्यातील भगवंताचा शोध घेत असतो. तर त्याच्यानंतर मग आपण आत्मज्ञान म्हणजे काय याबद्दल पण बघूया. तर नद्या या महासागराला जाऊन मिळतात, ज्ञानी व्यक्ती भगवंताला येऊन मिळतात. हे बोलायला सहज तितकं अवघड. मग काय करायचं? तर आत्म्याच्या साक्षीने जगणे. जसं चंद्र एकच असतो पण त्याचं प्रतिबिंब ठिकठिकाणी दिसतं, त्याप्रमाणे भगवंत प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये अंशरूपाने असतो. मन स्थिर ठेवणे आणि अहंकाराचा त्याग करणे म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय? की मन स्थिर ठेवायचं, अहंकाराचा त्याग करायचा, आपल्या मनातील मोह नष्ट करायचा. आपण सद्बुद्धीने वागायला पाहिजे. म्हणजे राजहंस जसं दूध आणि पाणी वेगळं करतं तसं आपल्याला आपले गुणदोष वेगळे केलं पाहिजे. आणि म्हणून आपण जेव्हा आपले दोष वेगळे करतो, ते करणं सोपं नाही, पण दोष वेगळं केल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान होतं. तर ज्याप्रमाणे सूर्योदय झाला की अंधार पूर्णपणे नाहीसा होतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करतो. सकारात्मकतेचा प्रवास सुरू होतो. भगवंतसुद्धा आपल्याला काहीतरी देत असतो आणि आपण त्या भगवंताच्या प्रती कृतज्ञ राहूया. तर भगवंत आपल्याला काय काय देतो? भगवंत आपल्यासाठी काय काय करतात? तर भगवंत अनेक गोष्टी आपल्याला देतात, हे आपल्याला पाहता येईल. तर भगवंत आपल्यासाठी सृष्टी तोलून धरतो. चंद्ररूपाने प्रकाश आणि शीतलता देतो. धान्य देतो, धान्याचं पोषण करतो. माणूस त्या धान्याचं अन्न म्हणजे ते धान्य जे आहे ते अन्न म्हणून खातात आणि अन्नाचे 4 प्रकार असतात. तर त्या अन्नाचे 4 प्रकार म्हणजे पूर्ण अन्न, स्निग्ध, शिजलेलं, कच्चं अन्न. तर हे जे आहे खाल्लेलं अन्न कोण पचवत असतं? हे ईश्वर पचवत असतं आणि आपल्या त्या जठराग्नीच्या माध्यमातून. तर भगवंत सर्वत्र असतो का? तर भगवंत सर्वत्र जर असेल तर मग माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःख काय येत असतात? भगवंत असेल तर दुःख यायला नको आहे ना. पण याचं कारण प्रत्येकाची जाणीव ही वेगळी असते. स्वर एक असले तरी गाणारे वेगवेगळे असतात. नादही वेगवेगळे असतात. ज्याची जशी जाणीव तसं त्याला भगवंत भासतो. पुरुषोत्तम म्हणजे काय? तर पुरुषोत्तम बद्दल माहिती घेऊया. तर स्त्री पुरुष या अर्थाने नाही, मुळात हा भेद भगवंताजवळ नाही. म्हणजे स्त्री पुरुष हा भेद नाही. तर पुरुष 3 प्रकारचे असतात. तर अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. तर क्षर पुरुष म्हणजे संपणारे, म्हणजे इथले काही भूत मात्र, पशु पक्षी प्राणी हे कधी ना कधी संपतात आणि हे सर्व आपण पाहत असतो. तर एक दिवस सर्व संपतं आणि प्रकृती चैतन्य हे सर्व म्हणजे क्षरपुरुष होय. तर अक्षर पुरुष म्हणजे की चैतन्य संपत नाही, चैतन्य टिकून राहतं. तर याला आपण काय म्हणतो? अक्षर पुरुष. म्हणजे ईश्वर म्हणजेच अक्षर पुरुष होय. तर पुरुषोत्तम म्हणजे क्षर आणि अक्षराच्या पलीकडे म्हणजे कधीही न संपणारं असतं ते पुरुषोत्तम. मृगजळ, निर्गुण, निराकार हे उत्तम पुरुष होय. तर उत्तम पुरुष हे जे आहे तर मग उत्तम पुरुष म्हणजे भगवंत म्हणजे पुरुषोत्तम असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
तर ब्रह्म व आत्मा स्वरूपात एकच असून जीव हा परमात्माचा अंश आहे. ईश्वराची निष्काम उपासना संपूर्ण ज्ञान प्राप्त करून देते असे सांगून भगवंताची पुरुषोत्तम योग हा जो अध्याय आहे या ठिकाणी म्हणजे श्रीकृष्णाने संपवला असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ओम भगवते वासुदेवाय नमः.